अहो वहिनी साहेब, ते माझं आहे. एक फोटो आणला होता घरातल्या भिंतीवर लावायला. दुपारी जाईन तेव्हा घेऊन जाईन. बिंडोक, हे असलं माझ्या घरात चालत नाही माहिती ना तुला, तरी सुद्धा घेऊन आलीस. अहो वहिनी साहेब, माझ्याच घरी नेणार आहे. तोपर्यंत इथंच ठेवू. चालणार नाही. या असल्या गोष्टींना माझ्या घरात तारा नाही. आता किती वेळा सांगायचं तुला? एका सेकंदाच्या आत माझ्या डोळ्यासमोरून निघून जायचं. नाही तर आत्ताच्या आता तुला नाहीशी करून टाकेन मी. चल. काय करू हिचं मी? आपल्या हक्काचं घर असं एक दिवस सोडून जावं लागेल असं वाटलं नव्हतं कधी. खूप आठवण येते घरासोबत माझ्या. हे असं आपलं घर असं एक दिवस परक होताना बघून खूप काही तुटल्यासारखं वाटतं आता. शिवा, मी म्हणून म्हणत होते तुला इथे नको येऊस, तुलाच त्रास होईल. त्रास तर होणारच ना शक्ती. कारण लहानपणापासूनची नाळ जोडली आहे माझी या घरासोबत. त्रास का नाही होणार? उलट नशीब मी आज आलो इथे. नसतो आलो तर कदाचित हे घर कोणास ठाऊक मला परत बघायला मिळालं असतं की नाही. त्रास उलट तेव्हा जास्त झाला असता मला. प्रिन्स सरकारांनी हे घर बांधून द्यायला मदत केली खरी, पण माझ्या नानाच्या कष्टाचा पैसा या घराच्या प्रत्येक विटेला लागलाय. त्याच्या घराचं स्वप्न या घरामुळे पूर्ण झालं आणि आज याच घरावर कोणीतरी हक्क दाखवतंय, अधिकार दाखवतंय. प्रिन्स सरकारांचं इतकं वजन आहे समाजात, पण ते पण हे घर वाचवायला काही नाही करू शकले. नेमकं माझ्या शंभू महादेवाच्या मनात काय माहित. काय होणार आहे इथे त्यालाच ठाऊक. शिवा, तू नेहमी म्हणतोस ना तुझा शंभू महादेव कायम तुझ्या सोबत असतो. मग त्याच्यावर विश्वास ठेव. नाही म्हणजे माझा देवावर विश्वास नाहीये, पण तुझा तर आहे ना. तुझा शंभू महादेव जर खरंच असेल तर तो हे घर दुसऱ्या कोणाच्या साथी जाऊ देणार नाही. माझ्या शंभू महादेवाच्या मनात नेमकं काय आहे त्याचं त्यालाच माहित. त्याच्या पुढे कोणाचं काहीच चालत नाही. चला निघा आता इथून. झाली तुमची 2 मिनिटं. चला निघा, जास्त वेळ थांबता येणार नाही.